नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील 70 वर्षीय विधवा अंजनाबाई उत्तम केंद्रे यांनी आपल्या मालकीच्या घरावर नातेवाईकांनी बेकायदेशीर कब्जा केल्याचा आरोप करत प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली। ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 मध्ये आपल्या नावावर नोंद असलेल्या घर क्रमांक 868 वर काही नातेवाईकांनी जबरदस्तीने ताबा मिळवल्याचा दावा त्यांनी केलाय। घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप त्यांनी निवेदनात केलाय। या प्रकरणी पोलीस, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप अंजनाबाई केंद्रे यांनी केलाय। त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून घराचा ताबा मिळवून द्यावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन केलंय। माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय। महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित वक्तव्य हा महिलांचा अवमान करणारा असल्याचा आरोप करत निषेध म्हणून सपकाळ यांना पोस्टर मार्फत शेण पाठवण्याचा इशाराही दिलाय। या आंदोलनामुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण तापलंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत। रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत भात लागवडीचा अनुभव घेतलाय। यावेळी त्यांनी स्वतः शेतात उतरून भाताची रोपं लावत कृषी उपक्रमात सहभाग नोंदवला। कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली। सुनेत्रा पवार यांच्या बाबतच्या गुंगी गुडिया या वादग्रस्त वक्तव्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। रावसाहेब देसाई कृषी विद्यापीठाच्या भात संशोधन कृषी केंद्रात कर्जत इथे येऊन एकूण या संशोधन केंद्रात काय सुविधा आहेत, इथे कुठच्या प्रकारचं संशोधन होत आहे आणि कशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना चांगली माहिती, चांगली बियाणं देण्याचं कार्य या संस्थेमार्फत होत आहे, ते पाहण्यासाठी आज मी स्वयं इकडे आलेलो आहे। इकडे मुंबईतून जवळजवळ अनेक असे विद्यार्थी, मुंबईतले शाळेतले विद्यार्थी इकडे आलेले आहेत आणि शेती संदर्भातली माहिती त्यांना प्राप्त करून देण्यात येत आहे। अशा एकूण मुंबईत शहरात वाढलेल्या मुलांना शेतीबद्दलची माहिती देऊन निसर्गासंदर्भातली माहिती, निसर्गातून उत्पन्न कसं निर्माण होतं ह्या संदर्भातली माहिती ही अत्यंत उपयोगी अशी हा कार्यक्रम कृषी विद्यापीठामार्फत इकडे राबवण्यात येत आहे आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी मी स्वयं आज इकडे आलो आहे। सर, तुम्ही स्वतःनी भात लागवड केली, काय अनुभव आहे? भात लागवड करणं मला वाटतं ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देण ही मनुष्याला आहे। शेतकरी कुठच्या त्रासातून, कुठच्या कष्टातून हे सगळं संभव करतो, हे सगळं उभं करतो, ह्याचा अनुभव आम्ही यापूर्वीही मी स्वतः शेतकरी कुटुंबाचा असल्यामुळे घेतलेला आहे। पण अनेक वर्ष मुंबईत राहिल्यानंतर आपली नाळ परत एकदा आपल्या शेतकरी बांधवाबरोबर, आपल्या बळीराजाबरोबर जोडली जाणं आणि त्याला होणारे त्रास असतील, त्यांना होणारे प्रश्न असतील, या सगळ्याची उचित माहिती प्राप्त करून एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यावरती आपल्याला उपाययोजना करण्यात अधिक सुविधा प्राप्त होते आणि म्हणूनच असा अनुभव घेण्याची संधी प्रत्येक लोकप्रतिनिधी घ्यावी, शहरातला असो, ग्रामीण भागातला असो। आणि माझ्या शुभेच्छा, केंद्राचं काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे। संशोधन लॅब्स मी त्यांच्या बघितल्या, रिसर्च लॅब्स बघितल्या। त्या रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये ज्या बियाणं निर्माण करायला जवळजवळ 6 महिन्याचा वेळ लागतो, तो अर्ध्या वेळेत आता ह्या लॅब्समध्ये ते बियाणं तयार करण्यात येतं आणि त्याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना, बळीराजाला आपण मिळवून देऊ। निश्चितपणे कोकणाचा शेतकरी पण हा कष्टकरी आहे, खूप मेहनत घेऊन कधी पूर असतो, कधी दुष्काळ असतो, कधी अतिवृष्टी येते, या सगळ्याचं सामोरे करत कोकणातील शेतकरी हा अजूनही ताठ उभा आहे।
आपण अनेक वेळा बघितलं आहे कोकणातली आंब्याची झाडं असतील, लागवड असेल, आंब्याच्या झाडांना होणारं नुकसान, काजू पिकाचं होणारं नुकसान हे निसर्गाच्या एकूण क्लायमेटिक निसर्गाच्या एक प्रकारे आपण बघितलं तर त्यांचा लहरीपणा बघितला तर खूप नुकसान आपल्या शेतकऱ्याचं कोकणातल्या पण होत असतं, याबद्दल दुमत नाही. शासनाकडनं अनेक वेळा एकूण ह्या नुकसानाची भरपाई करण्याची कार्य केलं गेलं आहे. आपण बघितलं असेल हल्लीच आंबा शेतकरी असेल किंवा काजू बियाणा बागायतदार असेल, या सगळ्यांना पण अनेक वेळा शासनाकडनं मदत दिली गेली आहे. पण जर का ह्यात कुठे कमी पडत असेल तर निश्चितपणे विधानसभा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे ह्यावरती उचित कारवाई करण्यासंदर्भात मी लक्ष घालीन. महाराष्ट्राची संस्कृती ही अगदी वेगळी आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत पण महिलेचा आदर आणि आमच्या माय भगिनींचा आदर ठेवणं ही आपली संस्कृती राहिलेली आहे. त्यामुळे अशा शब्दप्रयोग करणं मला वाटतं दुर्भाग्यपूर्ण आहे आणि ज्यांनी कोणी असा शब्दप्रयोग केला असेल त्यांनी निश्चितपणे खेद व्यक्त करणं अपेक्षित आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 2 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झालाय. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भाटपुरा येथील चेतन गुजर आणि कल्पेश गुजर हे दुचाकीवरून घरी परतत असताना जळगावहून शिरपूरकडे येणाऱ्या भरधाव बसनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसनं दुचाकीसह दोघांना सुमारे 10 ते 15 फूट फरफटत नेल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन करत वाहतूक रोखून धरली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि शिरपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांची समजूत काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास थाळनेर पोलीस करत आहेत.